नमस्कार, मी स्नेहल। आज एका नवीन व्हिडिओमध्ये आपले खूप खूप स्वागत। तर इथे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बॉर्डर्स यूज करून छानशी पफ स्लीव्स कशी तयार केलेली आहे ती। आता सण पण आलेत, गौरी गणपतीच्या सणांमध्ये पण खूप छान दिसेल, सणा दिवाळी कोणत्याही सणामध्ये छान दिसेल। असे मोस्टली बॉर्डरवाले यूज करतात। तर ही आता फॅशनमध्ये चालू आहे स्लीव्स। तर मी 3/4 स्लीव्स कट केलेली, आपण नेहमी कट करतो त्या पद्धतीनेच केलेली आहे। आणि इथे बॉर्डर आहे ते कट केलेली आहे, जेवढे आपले साडीचे किंवा ब्लाउजचे जी बॉर्डर असेल तेवढी कट केलेली आहे। आणि अर्धा इंच वरती एक्स्ट्रा सोडलेली आहे, कारण ते आपल्याला फोल्ड करायची आहे। अस्तर पण तेवढंच घेतलेलं आहे, जेवढी आपण बॉर्डर घेतलेली आहे तेवढी। इथे बघा स्लीव्हची मेजरमेंट बॉर्डर प्रमाणे घेतलेले आहे, पण मी अर्धा इंच एक्स्ट्रा मगाशी सांगितलं त्याप्रमाणे ते जोडण्यासाठी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेले आहे, आपली स्लीव्स कमी पडू नये म्हणून। आणि वरचा जो भाग आहे तो मी त्याच्यामध्ये आपण डिझाईन क्रिएट करणार आहोत, ते बघूयात चला व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या स्नेहल फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी। तर इथे बघा मी बॉर्डर्सवरती ही काठ जोडलेली आहे, जी आपण पेपरची कटिंग केलेली आहे त्याचप्रमाणे अस्तर पण मी कट केलेले आहे स्लीव्हचं। आणि सरळ बाजूवरती मी ते बॉर्डर जोडले, काठ हे जोडलेले आहे, अस्तर जोडलेले आहे अर्धा इंच शिलाई हे करून। तर अशी एक सरळ टीप घेतलेली आहे त्याच बॉर्डरवरती। आणि आपण आता अस्तरवरती दाब टीप घेऊयात। ही बघा दाब टीप घेतलेली आहे, आपण नेहमी जोडतो स्लीव्स त्याप्रमाणेच जोडलेली आहे ही। आता सरळ करून आपण स्लीव्सवरती कडेनी शिलाई घेऊयात। इथे डबल शिलाई घ्या, कारण डबल शिलाई घेतले की अस्तर आपलं हलत नाही कोणत्याही ह्याच्या काठा बॉर्डरच्या साडीला। एक सिंगल शिलाई घेण्यापेक्षा आपण डबल शिलाई घेऊयात। आणि शिलाई घेताना ती पण कशी घ्यायची व्यवस्थित, जिथे आपले बॉर्डरचं दिसणार नाही अशा छान व्यवस्थित फिनिशिंगमध्ये घ्या, जेणेकरून ते छान दिसेल। एवढं डबल शिलाई घेतलेली आहे मी आता। ही स्लीव्स तुम्ही नेटच्या ब्लाउजला पण शिवू शकता, खूप सुंदर दिसते तशी डिझायनर स्लीव्स म्हणून। आता हे फॅब्रिक घेतलेलं आहे मी, ते एक्स्ट्रा जे आपल्याला पफ तयार करण्यासाठी। इथे बघा स्लीव्स मी कट करताना अर्धा इंच खालून कट करते, कारण आपल्याला शिवण्यात जाणार आहे। तर मी जिथे मार्किंग केली आहे त्याच्यापेक्षा मी अर्धा इंच खाली कट केलेली आहे। इथे आपलं फॅब्रिक घेतलेलं आहे, डबल फोल्ड आहे हे फॅब्रिक, आणि मधून मी फोल्ड केलेलं आहे। मधून जे आपलं फोल्ड केल्यानंतर कट केलेलं आहे डबल जेणेकरून ते डबल होईल। आता जेवढं आपलं फॅब्रिक आहे तेवढं आपण त्याच्या प्लेट्स करणार आहोत, ते पण अगदी सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप बघणार आहोत। तर इथे बघा मध्ये जे आपलं आहे त्या सेंटरला आहे मी थोडंसं कट केलेलं आहे, डबल आहे फॅब्रिक ते। आणि 2-2 इंचावरती अशी मार्किंग केलेली आहे। इथे तुम्ही चॉकनी पण मार्किंग करू शकता, पण मी इथे छोटे छोटे कट घेते जेणेकरून आपल्याला ते व्यवस्थित कळेल म्हणून। छोटे छोटे कट करूया दोन्ही बाजूला। तुमचं फॅब्रिक जास्त असेल तर चार प्लेट्स येतील, आणि इथे माझं थोडंसं कमी आहे फॅब्रिक, तर 3 प्लेट्स येतात, म्हणजे 2-2 असे 3 वेळा हे करावे लागतील, इथे मार्किंग करावी लागेल। ही बघा कट केलेले आहे मी दोन्ही बाजूला। आता आपण हा आपला सेंटर पॉइंट आहे, मधून जिथून आपल्याला डिझाईन क्रिएट करायची तिथे चॉकनी मार्किंग केलेली आहे। हे बघा दोन्ही स्लीवचे एक पार्ट्स आहेत। तर आता आपण एक स्लीव्स बघणार आहोत कशी बनवायची ते। इथे आपला मध्य आहे, तिथे आपण प्लेट्स घ्यायची आहे 2 इंचावरची, ती मध्ये आणून फोल्ड करायची। जे आपण मार्किंग केली आहे चॉकनी किंवा कट दिलेले आहे, ते कट दिले की छोटे छोटे कट दिले की ते आपल्याला लगेच समजतील म्हणून। तर हे बघा आपल्या 3 प्लेट्स आलेत, जर आपलं फॅब्रिक जास्त असतील तर 4 प्लेट्स येतील।
प्लेट्स घेतलेल्या आहेत आणि पिन लावलेली आहे। दुसऱ्या बाजूला पण तेच करायचं, दोन दोन याच्यावरती मार्किंग केले ते फोल्ड करून मध्ये आणून त्याची एक प्लेट्स बनवायची। ही बघा, दोन दुसरी प्लेट एकावरती एक ठेवायचे म्हणजे डिझाइन क्रिएट होईल आपण आपली। आता पिन लावून घेऊयात त्याला आणि जे आपलं जे मधलं सेंटर पॉइंट आहे तिथे सेंटरला आपण थोडंसं कट देऊयात, जेणेकरून आपल्याला कळेल की सेंटरपासून सेंटरपासून स्लीव्ज जोडायला। जे आपल्या प्लेट्स घेतलेले आहेत ते छानशा पिन लावून आपण फोल्ड करून घेऊयात, हलणार नाहीत त्यामुळे पिन लावल्यामुळे। आणि ह्याच्यावरती तुम्ही प्रेस पण करू शकता, प्लेट्स छान दिसतात ते एकदम व्यवस्थित। हे बघा, आता आपण पेपर जे आपण हे केलं होतं ते घेऊयात, पेपर हे शिवून घेऊयात खालून, म्हणजे हलणार नाहीत ते एकदम व्यवस्थित पॅक होतील। इथे पेपर घेताना पण स्लीव्ज जोडताना तुम्ही मध्ये जो आपला सेंटर पॉइंट आहे तिथूनच जोडायची, मध्य भागावरून ते बघायचं आपल्या स्लीव्जचं पण सेंटर पॉइंट मधून कुठे आहे ते। आणि स्लीव्ज हे पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग असा व्यवस्थित बघून जोडायचा, नाहीतर एकाच बाजूची स्लीव्ज तयार होते। इथे मला थोडीशी स्लीव्ज कमी पडत होती त्यामुळे मी जोड दिलाय। हे बघा, जोड देताना पण जी आपली सरळ बाजू आहे त्याच्यावरतीच दुसरं फॅब्रिक ठेवून आपण जोडणार आहोत। ही आपण पेपर लावलेली ही माझी सरळ बाजू आहे, सरळ बाजूवरती दुसरं फॅब्रिक ठेवलेलं आहे मी आणि तसंच त्याला जोडलेलं आहे इथे बघा। आणि आपला पुढचा भाग आणि पाठीमागचा भाग ह्याच्याप्रमाणे दोन्ही स्लीव्ज व्यवस्थित जोडून घ्यायचे, जेणेकरून त्या एकाच बाजूच्या बनणार नाहीत। अशा मोस्टली असं स्लीव्ज जोडताना असं होतं की एकाच बाजूच्या बनल्या जातात त्या स्लीव्ज। तर हे बघा, पूर्ण पेपर त्याच पद्धतीने जोडून हे करायचं। इथे आपल्याला दोन हे लागतील स्लीव्ज, कारण दोन्ही बाहीला आपण असेच जोडणार आहोत। पूर्ण स्लीव्ज मी जोडून घेतलेली आहे आणि जे एक्स्ट्राचं बाजूचं वाटतंय ते आपण कट करून टाकणार आहोत सगळं। फक्त तुम्ही इथे बाही जोडताना हीच काळजी घ्या की दोन्ही स्लीव्ज ह्या व्यवस्थित आल्या पाहिजेत, म्हणजे एकाच बाजूच्या बनल्या नाही पाहिजेत। नाहीतर मोस्टली काय होतं ते कट आपला पुढच्या ह्याला खोल भाग असतो आणि पाठीमागे आपला जास्त खोल भाग नसतो, तर ती काळजी घेऊन तुम्ही हे जोडा पेपर। ते कसं जोडायचं त्याचा पण व्हिडिओ मी तुम्हाला सोप्या पद्धतीने कसा बाही जोडायची त्याचा पण व्हिडिओ नक्कीच बनवेन। तुम्हाला पाहिजे असेल तर मला सांगा कमेंट करून, त्याच्यावरती पण आपण एक नक्कीच व्हिडिओ बनवूयात। इथे आता बघा बॉर्डर्स घेतलेले आहे मी आणि एक्स्ट्रा जे काय बॉर्डर्स वाटतं ते कट करून टाकलेलं आहे। मध्ये सेंटरला अशी मार्किंग केलेली आहे बॉर्डरला पण, ते कळेल आपल्याला। तर ही बघा आपली आत्ता बघितलं होतं ते विदाऊट पेपर लावलेली ती खालची बाजू उलटी बाजू आहे आणि पेपर लावलेली ही ती आपली सरळ बाजू आहे। तर आता बघा, अस्तरवरती काय केलेलं आहे आपण, अस्तरवरती जी उलटी बाजू आहे ती खाली अस्तरच्या आतल्या बाजूला घेतलेली आहे बघा, खाली घेतलेली आहे। आणि जे सेंटर पॉइंट आणि अस्तरचं सेंटर पॉइंट दोन्ही मिळले पाहिजेत, वरचा आणि खालचा। तर हे बघा, आपण सरळ शिलाई मारणार आहोत। आता सरळ करून घेतल्यानंतर बघा एक्स्ट्रा जे काय वाटतं ते कट करून टाकूयात, त्याच्यामुळे काय होतं फिनिशिंग येते आपल्या कामाला। तसे छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्याच्यामुळे फिनिशिंग येते। तर हे बघा, मी आहे तो पेपर कट सगळा काढून द्यायचा, कारण आपल्या पेपरचा काही उपयोग नाही तर त्याचा हा पूर्ण पेपर मी काढलेला आहे। आणि ही आपली जी आहे सरळ बाजू आहे आणि आपण पेपरची पण जिथे पेपर लावला होता ती पण सरळ बाजू होती। इथे तुम्ही फोल्ड करताना मण्यांची लेस पण वापरू शकता किंवा दुसऱ्या लेस पण यूज करू शकता, खूप छान दिसते। पण इथे माझ्या कस्टमरला स्लीव्जला लेस वगैरे नको होती त्यामुळे मी लावली नाही, पण लेस वगैरे लावली तर ती खूप छान दिसते। तुम्ही इथे गोटापट्ट्याची लेस वगैरे पण यूज करू शकता दुसऱ्या
जर डिझायनर कुठली स्लीव्ज असेल, डिझायनर साडीवरची ब्लाऊज असेल, नेटच्या वगैरे ह्याला तुम्ही यूज करू शकता. खूप सुंदर दिसते. नेटची पण स्लीव्ज तुम्ही अशी विदाऊट अस्तरची अशीच लावून एखादा ब्लाऊज पण तुम्ही स्टिच करू शकता. खूप सुंदर दिसतो. पण ही बघा आपली सगळी तयार झालेली आहे. आणि डेकोरेशनसाठी बघा शोसाठी मी असे शो बटन्स लावलेले आहे, पण मला ते एकदम वेगळे वाटले म्हणून मी असे छानचे त्याच कलरचे असे छोटे छोटे बीट्स लावलेले आहेत. कसे वाटते तुम्हाला? बटन छान वाटले का हे छान वाटले? मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच भेटूयात आपण. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय. काळजी घ्या.